नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियाने आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मराठीने दिल्लीवरती भगवा झेंडा फडकवला या घटनेला यावर्षी 250 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली विजयाच्या सोनेरी गाथेबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करू. बलाढ्य मुघलांशी संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक कल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. संपूर्ण हिंदुस्थानात लोक कल्याणकारी राज्य निर्माण करावे हे शिवरायांचे स्वप्न होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या दानपत्रात तसेच डच पत्रात तसा उल्लेख दिसतो. औरंगजेबाला पदच्युत करून त्याचा शहजादा अकबर याला दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची योजना संभाजी महाराजांनी आखली होती. छत्रपती राजाराम महाराजांनी 4 जानेवारी 1691 रोजी हनुमंतराव व दिल्लीमध्ये कृष्णाजी घोरपडे यांना पाठवलेल्या पत्रात तुम्ही दिल्ली जिंकून घेतल्यास तुम्हास 2.5 लाख होऊन देऊ असे लिहिले होते. त्यावरून आपण दिल्ली जिंकण्याचे स्वप्न पाहिलेले दिसून येते. औरंगजेबाचे निधन 20 फेब्रुवारी 1707 रोजी झाले. त्याच्या मृत्यूने इतिहासाला कलाटणी दिली. फक्त 12 वर्षात म्हणजे 1719 मध्ये शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी दिल्ली जिंकली. फरुखशियर बादशाह बदलून रफी उत्तरजत याला बादशाह केले आणि त्याच्याकडून स्वराज्य, चौथाई तसेच सरदेशमुखीच्या सनदा मिळवल्या. मुघलांच्या 30 वर्षे कैदेत असलेल्या राजमाता येसूबाईंची सुटका केली. मराठे दिल्लीचे करते करविते झाले. थोरले बाजीराव पेशवे यांनी 1737 मध्ये दिल्लीला धडक देऊन बादशहाला नमवले. दुबई मुघल साम्राज्यावर 1739 मध्ये इराणचा नादिर शाह चालून आला. त्याने दिल्ली जिंकून बादशहाला कैद केले. 20,000 हिंदू मुसलमानांची कत्तल करत लुटालूट केली. बादशहाचे मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा बळकावला. बादशहाने पेशव्यांकडे मदतीची याचना केली. दिल्लीच्या रक्षणासाठी बाजीराव दिल्लीकडे निघाले. हे कळताच नादिर शहाने दिल्ली सोडून इराणला पलायन केले. पुढे इसवी सन 1748 पासून अब्दाली दिल्लीवर स्वारी करून आला. मुघल साम्राज्य त्याला रोखू शकत नाही हे लक्षात येताच बादशहाने मराठ्यांशी तह करून दिल्ली आणि मुघल साम्राज्याच्या रक्षणासाठी जबाबदारी मराठ्यांवर सोपवली. यालाच अहमदी तह असे म्हणतात. रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी 1757 ते 58 मध्ये अब्दालीचा पराभव करून दिल्ली जिंकून घेतली. अब्दालीचा पाठलाग करून मराठे अटकेपर्यंत पोहोचले. अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य निर्माण करून मराठ्यांनी शिवरायांचे असेतू हिमाचल स्वराज्याचे स्वप्न साकारले. पुन्हा अब्दालीने दिल्ली जिंकली. दिल्लीच्या रक्षणासाठी सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी 2 ऑगस्ट 1760 रोजी दिल्ली जिंकून अफगाणांचा पराभव केला. 14 जानेवारी 1761 मध्ये 1 लाख मराठ्यांनी पानिपतच्या समरभूमीवर बलिदान दिले. युद्धात अब्दालीचा विजय झाला तरी ध्येयात मराठे जिंकले, कारण अब्दाली पुन्हा कधीही दिल्लीपर्यंत येऊ शकला नाही. पुढे अब्दालीचा हस्तक नजीब खान रोहिल्याने दिल्ली ताब्यात घेऊन बादशहाला कैद केले. बादशहाने माधवराव पेशव्यांकडे कैदेतून सोडवून पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवण्याची विनंती केली. माधवरावांनी महादजी शिंदे आणि तुकोजी होळकरांवर दिल्ली जिंकण्याची जबाबदारी सोपवली. त्यांच्या मदतीस विसाजी पंत बिनीवाले, रामचंद्र कानडे आणि 50,000ची फौज रवाना केली. मराठ्यांनी 7 फेब्रुवारी 1771 रोजी दिल्ली शहर जिंकले आणि लाल किल्ल्याला वेढा दिला. 10 फेब्रुवारी 1771 रोजी मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून नजीब खानाचा पुत्र झाबेदा खान यास कैद केले आणि दिल्लीवर भगवा फडकविला. शाह आलम बादशहाला तख्तावर बसवले. बादशहाला सोबत घेऊन मराठ्यांनी पानिपत, सोनपत, बागपत, कुंजपुरा, शामली, फत्तरगड, घोसगड आणि नजीबाबाद जिंकून घेतले. नजीब खानाने पानिपतमध्ये लुटलेली 30 लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी पुन्हा मिळवली. शेकडो मराठा स्त्रियांना कैदेतून मुक्त केले. नजीब खानाची कबर उखडून गंगेत मिसळून मराठ्यांनी पानिपतचा पुरता बदलाच घेतला. शाह आलम बादशहाने महादजी शिंद्यांना मुतालकीची सनद देत दिल्लीचा कारभार सोपविला. महादजींनी 1771 पासून 1794 सालापर्यंत म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत दिल्लीचा कारभार करून लाल किल्ल्याचे रक्षण केले. पुढे 1803 मध्ये दिल्ली जिंकणारा इंग्रज सेनापती जनरल लेग याने दिल्ली विजयाच्या इतिहासात लिहून ठेवले की दिल्ली आम्ही मुघलांशी नव्हे तर मराठ्यांशी लढून जिंकली. मराठ्यांच्या या दिल्ली विजयाला यावर्षी 10 फेब्रुवारीला 250 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने या गौरवशाली इतिहासाला त्रिवार वंदन.
तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण या व्हिडिओमध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकली याची विजयगाथा ऐकली. चला तर मग लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.